शिरोळमधील दत्त साखर कारखान्यानं 3500 रुपये दर जाहीर केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्या ठिकाणी ऊस दर आंदोलन मागे घेतलं। परंतु आंदोलन अंकुश संघटनेनं हा निर्णय अमान्य करत आंदोलन चालूच ठेवलंय। आज ऊस तोडी घेतल्यानं ऊस वाहतूक होणार याची कुणकुण संघटनेला लागली होती। त्यामुळे सकाळपासूनच संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। धनाजी चुडमुंगे हे कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे राहिले। यावेळी कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि ऊस वाहतूक अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली। या ठिकाणी आलेल्या एकूण ऊस वाहनांपैकी 2-3 वाहनं कारखान्याकडे गेली, परंतु उरलेली वाहनं जाग्यावरच थांबून राहिली। यावेळी काही काळ मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर शिरोळ पोलिसांनी विशेष पोलीस दल पाचारण करून बंदोबस्त वाढवला। याची माहिती मिळताच माजी आमदार उल्हास पाटील घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पुन्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आणि पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली। यावेळी जयसिंगपूरचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर आणि शिरोळचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हेही उपस्थित होते। या दरम्यान धनाजी चुडमुंगे यांना पोलीस ताब्यात घेत असताना आमदार उल्हास पाटील यांनी त्यांना विरोध केला। या झटापटीत धनाजी चुडमुंगे रस्त्यावर काही काळ बेशुद्ध पडले होते। आमदार उल्हास पाटील यांनी या दडपशाहीचा निषेध व्यक्त केला। ऊस पिकवला जातो, त्यातनं साखर निघते, आमच्यातनं काय नुसतं बॅगासच बाहेर पडतोय आणि किती दिवस साखरेच्या दराचं सांगणार आहे? कवा तर एकदा मोलॅसिनबद्दल, कवा तर एकदा इथेनॉलबद्दल, कधी तर एकदा कोजनबद्दल, डिस्टिलरीबद्दल बोलणारच नाही। या सगळ्या गोष्टीचा जाब पालकमंत्री म्हणून, सरकार म्हणून कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब जोपर्यंत बैठक होणार नाही, शेतकरी नेत्यांना बोलवणार नाही, शेतकऱ्यांना विश्वासात घेणार नाही, तोडगा निघणार नाही, तोपर्यंत ऊसाची वाहतूक होणार नाही। असाच प्रयोग मागच्या वेळेला काही लोकांनी करून बघितला। उपोषण प्रतिउपोषण झालं इथंच। आज तीच माणसं पुन्हा एकदा जोगाव मागायला येणार आहेत। तो भाग वेगळा राजकारणाचा। मात्र ज्या पोटतिडकीनं ही जनता भांडायला, ही मुलं भांडायला लागल्यात, त्यांच्यावरती वडिलकीच्या भावनेनं गेल्या 25 वर्षाची पुण्याई, गेल्या 25 वर्षाचा अनुभव त्यांना मिळावा, त्यांना असावा म्हणून बंधुत्वाच्या नात्यानं त्यांना पाठिंबा जाहीर केला, पाठिंबा द्यायला आलो आणि स्वतः त्यांच्यावर उतरलोय। पण मलाही खात्री आहे निश्चितपणाने येत्या 4-2 दिवसामध्ये बुवापण महाराजांच्या आशीर्वादानं, दत्त महाराजांच्या कृपेनं, कृपाशीर्वादानं उरसापूर्वी काही सन्मानदायक तोडगा निघाला, गावचा उरुशी यात्राही चांगली होईल, शेतकऱ्यांच्याही पदरामध्ये 4 पैसे पडतील आणि कामगारांचे ऊसतोड मजूर जे आलेत त्यांचंही भलं होईल। आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी ऊस दर तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय। असा या भूमिकेतनं जर एक कारखानदार असतील तर या कारखानदारांना माझा इथूनच इशारा आहे, कोणत्याही आत्ता सुद्धा जाऊन आम्ही तिथं रस्त्यावर आता वाहन आलो कारखानदाराचं तर अडवणार। आम्ही पोलिसांना पण सांगितले बेकायदेशीर वाहनं असतील तर ती सगळी तुम्ही जप्त करा। पोलिसांना सांगितले आम्ही कारखानदारांना सूचना करा कुठलंही बेकायदेशीर वाहन इथे येता कामा नये आणि आम्ही पोलिसांचंच काम करणार आहे। आम्ही ऊस अडवतो याचा अर्थ काय, जे बेकायदेशीर वाहन आहे ते पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आणि पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य करावं आणि जोपर्यंत आमचा परवडणारा दर मिळत नाही, ह्या ऊसाच्या दराचा तोडगा कारखाने स्वतःहून काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलने सुरू राहणार आहे। या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अजून कुठं तुडे असतील चालू बगलबच्च्यांच्या त्या बंद पाडाव्यात। कोण वाहतूक करत असेल तर त्याला गावात रोखावं। इथं तालुक्यात आमच्या गावात आलं तर त्याला आम्ही रोखणार आहे, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन थांबणार नाही। आता अनेक तीव्र करणार आहे आणि आम्ही ह्या कारखानदारांना जो पण ऊसाचा दर देत नाही तो पण सोडणार नाही। यावेळी आंदोलक घोषणा देत शिरोळ पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले। त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बैठक होऊन चुडमुंगेसह आंदोलकांना नोटीस देऊन सोडण्यात आलं।